क्रीडाई सोलापूरतर्फे प्रॉपर्टी एक्स्पो 2025-26चे आयोजन 30 जानेवारी रोजी उद्घाटन। क्रीडाई सोलापूरतर्फे फ्लॅट्स, रो हाऊसेस, बिल्डिंग मटेरियल, सप्लायर्स, वित्तीय संस्था इत्यादीचे प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शन दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडाई सोलापूरचे अध्यक्ष श्री अभिनव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली। याचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभ हस्ते सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। या प्रसंगी क्रीडाई नॅशनलचे सदस्य श्री सुनील फुरडे, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 8 दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे। क्रीडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सहकारी बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क व JJRV समर्थ प्रसाद हे सहप्रायोजक आहेत। यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल असून सोलापुरातील क्रीडाई सभासदांचे विविध प्लॉट्स, फ्लॅट्स, बंगलोज, रो हाऊसेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृह कर्जाची माहितीही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली। सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या प्रदर्शनात रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी क्रीडाई वुमन्स विंग युथ विंगच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली। या पत्रकार परिषदेस प्रदर्शनाचे सह समन्वयक दक्ष पटेल, क्रीडाई सोलापूरचे उपाध्यक्ष संतोष सुरवसे, सचिव राजीव दीपाली, सहसचिव उमेश लोलगे, माजी अध्यक्ष सर्वश्री किशोर चंडक, अविनाश बच्चुवार, प्रदीप पिंपरकर, समीर गांधी, अभय सुराणा, गुरुराज एलाटी यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सिद्धेश्वर जोकारे, जनता बँकेचे CEO विनय दुनाखे, डेप्युटी जनरल मॅनेजर मकरंद जोशी उपस्थित होते। करण्यात आलेला आहे। त्यानिमित्तानं जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात मी अभिनव साळुंके, अध्यक्ष क्रीडाई सोलापूर, सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो। येत्या 30 जानेवारी पासून क्रीडाई सोलापूरचं प्रॉपर्टी एक्स्पो नॉर्थकोट मैदानावरती चालू होत आहे। 30, 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी असा आपला एक्झिबिशन आहे। प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस, बिल्डिंग मटेरियल सप्लाय, वित्तीय संस्था इत्यादी सर्व विविध प्रकारचे 65हून अधिक स्टॉल्स इथं असणार आहेत। शुक्रवारी 30 जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सध्याचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी सरांच्या शुभ हस्ते आणि सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे सरांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारोप संपन्न होणार आहे। क्रीडाई नॅशनलचे कार्यकारिणी सदस्य सुनील फुरडे सर, त्याचबरोबर क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। 4 दिवस हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 8 खुलं असून सोलापूर जनता सहकारी बँक या प्रदर्शनाची मुख्य प्रायोजक आहे। त्याचबरोबर माऊली लँडमार्क आणि JJRV इन्फ्रा हे आपले सहप्रायोजक आहेत। यामध्ये एकूण 65हून अधिक स्टॉल्स असून प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस, बंगलोज, कमर्शियल कॉम्प्लेक्स, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असे विविध प्रकारचे संस्था याच्यामध्ये भाग घेतात। तरी या एक्झिबिशनसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली गृह प्रकल्पाशी संबंधित आपल्याला उपलब्ध होत असून सर्व सोलापूरकरांना हे आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने 4 दिवसात इथं तुम्ही सहभाग नोंदवावा, व्हिजिट करावी आणि तुमच्या घराचं, प्लॉटचं स्वप्न प्रत्यक्षात आणावं। धन्यवाद। या भूमिकेमध्ये आहे। या क्रीडाईच्या सोलापूरच्या प्रदर्शनाचा इतिहास मोठा आहे आणि लोकांचा सहभागही याला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। त्यामुळे सोलापूर जनता बँकेला यावर्षी विशेष आनंद होतोय की आम्ही क्रीडाईच्या बरोबर यावर्षी 4 दिवस 30-31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी नॉर्थकोटवरती या संमेलनामध्ये सहभागी होतो। या निमित्ताने सोलापूर जनता सहकारी बँकेने मुख्यतः हाऊसिंग घेण्यासाठी विशेष योजनांचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये घराचा व्याजदर हा या निमित्ताने आम्ही कमी केला असून 7.5% व्याजदराने, केवळ 7.5% व्याजदराने हाऊसिंग घर मिळेल। त्याचबरोबर अनेकांना असं वाटतं की सहकारी बँकेत कर्ज घ्यायचं म्हणजे कागदपत्र, जामीनदार हे ज्यांच्यावर खूप असतं, पण त्याही मध्ये संचालक मंडळाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले असून 750 पेक्षा जास्त सिबिल असेल तर जामीनदार नाही, विना जामीनदार 7.5% 20 वर्षांपर्यंत आणि त्याचबरोबर
कर्जाची रक्कमही वाढवली आहे. 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज हे या निमित्ताने वितरित केलं जाईल. त्याचबरोबर एका आणखी विशेष गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे. सोलापूरकरांना आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये प्लॉटचे स्कीम्स या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वसामान्य नागरिक जेव्हा प्लॉट घ्यायला जातो तेव्हा त्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, अन्य खर्च, प्लॉटची खरेदी किंमत हे सगळं देत असताना मार्जिन भरणं हे अवघड जातं. त्यामुळे सोलापूर जनता सहकारी बँकेने कर्ज देत असताना 40 लाख रुपयापर्यंतच्या प्लॉटला विना मार्जिन म्हणजे त्याला 100% कर्जाचा पुरवठा असा केलेला आहे. जर त्याच्या प्लॉटची खरेदी किंमत 40 लाखापर्यंत असेल तर 9.25% या व्याजदराने 5 वर्षामध्ये आम्ही तिथं घर बांधून या हमीपत्राच्या आधारे आणि रिपेमेंटसाठी 15 वर्ष अशा पद्धतीने